मित्रांनो, सरांच्या घरी जेवण केलं. आता आम्ही जातोय आळंदी डॅम बघायला. त्यांच्या घरापासून अगदी जवळच अंतरावरती आळंदी डॅम असल्याने आम्ही आळंदी डॅम बघण्यासाठी जातोय. तर तिथे गेल्यावरती आम्ही तुम्हाला आळंदी डॅमच्या आजूबाजूचा परिसर कसा आहे तो मी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न करेन. तर आम्ही आता चाललोय आमची हिरो होंडा घेऊन. पुढे 2 मित्र चालले आणि आम्ही. तर मग चला, मग आपण आता तिथे जाऊन भेटूया. बघितलं का मित्रांनो, आम्ही एकाच टार्झनवरती 4 जण चाललो. आणि मित्रांनो, आम्ही आता आळंदी डॅमला चाललोय. तिथं गेल्यावरती तिथला जो व्ह्यू आहे, निसर्गरम्य वातावरण अगदी मस्त, ते मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करेन. तर मग चला, तर मग डायरेक्ट आळंदी डॅमवरती. ते जेवण जास्ती झाल्यामुळे ते लयच गाडीवर लोड वाटवायला नाही का, ते गाडी पण दाबून चाललं मस्त. आणि चौक कॉलेज फ्रेंड. मित्रांनो, आम्ही आता आळंदी डॅम या ठिकाणी पोहोचलेलो आहे. तर मग बघू शकता आळंदी डॅम च्या खालचा परिसर. मित्रांनो, आळंदी डॅमच्या येण्यामागचं कारण इतकंच काय, मी आता मित्राच्या घरी आलो होतो ना, तिथून जवळ असलेलं ठिकाण म्हणजे आळंदी धरण, त्याच्यामुळं आम्ही आता या ठिकाणी आलो. तर मग आम्ही आता आळंदी डॅमच्या ज्या पायऱ्या आहेत वगैरे, जो रस्ता आहे त्या रस्त्याला आहे. तर बघू शकता माझे मित्र बीएडचे. खूप ऊन लागते तरी पण मग आम्ही आलो. आम्ही एवढा चान्स मिस करू शकत नाही ना, जवळ आल्या कारण. नंतर येवा तर नाही येवा. या तुम्ही पण वेळात वेळ काढून सुट्टीच्या दिवशी भेट द्यायला. अतिशय सुंदर निसर्गमय वातावरणात हे धरण वसलेलं आहे. का सर, पायऱ्या चढून कसं वाटलं आळंदी डॅमचं? मित्रांनो, आम्ही डायरेक्ट जेवण करून थेट आळंदी डॅमवर आलोय. तर मग बघू शकता आळंदी डॅमचा व्ह्यू अगदी सुंदर, गारगार वातावरण मस्त दिसतंय. आळंदी डॅम मित्रांनो, बघू शकता महाराष्ट्र शासन पाटबंधारा खाते यांत्रिकी संघटना आळंदी धरण. मित्रांनो, आम्ही आता आळंदी डॅम या ठिकाणी पोहोचलेलो आहे. बघू शकताय इथला परिसर पाणी भरला, किती सुंदर दिसतोय. पाणी भरला का तू पाणी खाली जातो तिकडे पुढे जायचंय का बघा. चला, तर मग आता मी तुम्हाला आळंदी डॅम पूर्ण परिसर लावतो. मित्रांनो, तिकडे नको ऊन खूप लागतोय, परंतु आळंदी डॅमचं पाणी खूप थंडगार आहे नाही का. असं वाटतंय का लय आंघोळच करूशी वाटतंय, पण मग आम्ही आता आज काही साधन न आणल्यामुळे आंघोळू शकत नाही. करून घ्यायची निसर्गमय वातावरण. हाय मित्रांनो, आळंदी डॅमचा परिसर बघू शकताय. आम्ही खाली उतरलो होतो. पाणी खूपच थंडगार आहे. आता तुम्हाला इकडचा व्ह्यू दाखवतोय. मित्रांनो, आळंदी डॅमचा आजूबाजूचा परिसर
अगदी हिरवगार सुंदर असा परिसर. किती सुंदर दिसतोय निसर्गाचा देखावा बघू शकताय. आणि इकडे हे माझे मित्र आळंदी डॅम बघताना. मित्रांनो, या ठिकाणी प्रत्यक्ष तुम्ही जर भेट दिली तर अतिशय सुंदर असं बघण्यासारखं ठिकाण आहे. तुम्ही प्रत्यक्ष येऊन भेट नक्की द्या आळंदी डॅमला. तर मग बघू शकताय तुम्ही आळंदी डॅम पूर्ण पाण्याने भरलेला आहे. सर्वकडे पाणीच पाणी. अतिशय सुंदर असा व्ह्यू. मित्रांनो, आळंदी डॅम कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. मग बघू शकता आळंदी डॅमची रचना पूर्ण दगडांनी बांधलेला आहे. असं हे आळंदी डॅम अगदी सुंदर पाहण्यासारखं ठिकाण आहे. या ठिकाणाला उन्हाळ्यामध्ये नक्की भेट द्या. खूप जरी कडक उन्हाचे प्रमाण वाढले तरी इथं आल्यावरती पूर्ण तुम्हाला थंडगार वाटेल. कारण की चारही बाजूला पाणीच पाणी आहे. या प्रकारे आळंदी डॅमची रचना केलेली आहे. दगडा वगैरे लावल्यात. अगदी सुंदर. लखन सर, या पाण्यामध्ये मासे खूप असतील ना? मासे हा मासे आहे ना. मोठमोठले असतील ना? हो, भरपूर मोठा आहे. या सरांच्या घरी आलो होतो. त्यांच्या घरापासून अगदी जवळच साधारण 1.5-2 किलोमीटर अंतर असेल. त्यामुळे म्हटलं चला येऊ फिरून. याच्या अगोदर आम्ही कधी आलो पण नव्हतो आणि आज प्रत्यक्ष आलो. आणि इथं येऊन जेव्हा प्रत्यक्ष भेट दिली तेव्हा आम्हाला वाटलं का नाही, खरंच खूप सुंदर आहे. अतिशय सुंदर अभ्यास. आणि ते भावी शिक्षक आमचेच मित्र BEd कॉलेजचे डायरेक्ट पाण्याचा आनंद घेताना डायरेक्ट खाली पाण्यामध्ये पाय टाकून बसलेले आहेत. तर तुम्हाला असे वाटेल का ते माशी धरतात नाही का? परंतु ते माशी धरत नसून ते ऊन लागू राहिले त्यामुळे ते पाण्यामध्ये पाय टाकून बसलेले आहेत. आणि हे मित्र तर तुम्हाला आताच मी ओळख करून दिली आहे. त्यांनी आग्रहाचे निमंत्रण दिल्यामुळे आज आम्ही मुळे आज आम्ही आळंदी धरणाचा लाभ घेऊ राहिलो. तर या तुम्ही पण. शनिवार रविवारी सुट्टी असतेच प्रत्येकाला. इथं आल्यावरती तुम्हाला नक्की कळेल का आळंदी डॅमची रचना कशी आहे आणि प्रत्यक्ष भेट दिल्यावरती तिथलं वातावरण कसं आहे याचा परिचय तुम्हाला इथं आल्यावरच कळेल. तर मग बघू शकता तिथं मेन पॉईंट आहे आळंदी डॅमचा. तिथे आम्ही गेलो असतो परंतु तिथे दरवाजे लॉक असल्या कारणाने आम्ही तिथं त्या पुलावरती जाऊ शकत नाही. त्यामुळे आम्ही आता इथं आलोय. तर मग कसा वाटला तुम्हाला आळंदी डॅम कमेंटमध्ये नक्की सांगा. का हो सर, खूप ऊन जरी लागलं तरी इथं येऊन किती भारी वाटतंय ना? पाण्यामध्ये गारच गार पाणी. इथं आल्यावर तुम्ही अंघोळ सुद्धा करू शकता. अंघोळ करायची परमिशन देताय का नाही? नाही ना? तर मित्रांनो, अंघोळ वगैरे करायची परमिशन नाही. कारण की खूप खोल आहे ना, खूप लांब असं सर्वकडे पाणी आहे. त्याच्यामुळे मग पुढे मध्ये कसं आहे काय आपण प्रत्यक्ष सांगू शकत नाही. त्याच्यामुळे मग अंघोळ करायला सक्त मनाई आहे. मग आपण पण आता जाऊ खाली.
बघू खाली गेल्यावरती कसं वाटतंय. बसले त्याला तिकडे सांगू कुठेतरी बघू शकताय. पाणी कुठे शेताला का गंगापूर मध्ये रवी सर, काय धरणाबद्दल काही इन्फॉर्मेशन देता येईल का? प्राचीन काळातील आळंदी डॅम. ते म्हणतात का खूप दिवसापासून, प्राचीन काळापासून हा आळंदी डॅम झाला आहे आणि पाणी जर बघसाल तर एकदम शुद्ध पाणी. मित्रांनो, आम्ही आळंदी डॅमच्या डायरेक्ट पायथ्याशी आलोय, पाण्यात आलोय. तर बघू शकता मित्र किती एन्जॉय करू राहिले पाण्यामध्ये, दगडा टाकायचे मागा. असे असतात हे मित्र. म्हणून मित्र आयुष्यामध्ये मजा करण्यासाठी मित्र पाहिजेत. मित्राशिवाय मजाच वेगळी असते, नाही का? ते बघा कसं दगडा मारतात, टाकसाल नाही का? चला मग आम्ही आता आळंदी डॅमला भेट दिली, आता जातोय. मित्रांनो, खूप उन्हाचं काढतंय. उन्हाचे प्रमाण खूप असल्या कारणाने आम्ही तरी सुद्धा आलोय. तर हा आळंदी डॅमचा परिसर बघू शकताय. त्या पक्षाला काय म्हणतात? बगळा? रान बगळा, पान बगळा, पान बगळी वगैरे आणि रान बगळा वगैरे. आणि हा मग कोणता बगळा? पान बगळा. तेच ना, ओनली बगळा. मित्रांनो, तुम्हाला आळंदी डॅम कसा वाटला कमेंटमध्ये नक्की करा आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईबर करायला विसरू नका. बाय बाय.